मागच्या सेशन मध्ये आपण असं बघितलेलं की राम लक्ष्मण आता पोचलेत आणि तिथे पोचल्यावरती धनुष्य भंग पण झालेला आहे. पण धनुष्य भंग झाल्यावर एक मिनिट, आवाज कुठला तरी येतोय असं बॅकग्राऊंड मधनं. 1 सेकंड, लेट मी जस्ट म्यूट एव्हरीवन. नॉट शुअर माझ्याचकडनं येतोय का. 1 मिनिट. यू हॅव जॉईन फ्रॉम अनदर डिव्हाइस ना, म्हणून एको येतोय. नाही, माझा ऑडिओ कनेक्टेड नाहीये. ओके, आता आवाज बंद झालाय. सो ज्यांच्याकडनं आवाज येत होता तो आता बंद झालाय. आणि सविता मावशींनी पण जॉईन केलं दिसतंय ऑडिओनी. व्हेरी गुड. सविता मावशी शिकली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वानरसेनाचा प्रोग्रेस सुरू आहे. ओके, मग आता आपल्या स्टोरीमध्ये पण प्रोग्रेस करूयात, पुढे जाऊयात. आणि आता स्टोरीमध्ये आपण बघितलेलं आणि इरा असं हाताला करू नकोस की परशुराम पोचले होते सभेमध्ये. आणि जेव्हा ते सभेत पोचले त्यावेळी त्यांनी असं बघितलेलं की या पूर्ण सभेमध्ये सगळे लोक जेव्हा रामाने जेव्हा पूर्ण तो धनुष्य तोडला, आणि तोडला म्हणजे पण असं नाही की असा हात धरून खूप असा असं बेंड करावं लागतंय, अजिबात असं झालं नाही. राम फक्त त्या धनुष्य जवळ गेले, त्याला असा हात लावला आणि असा खूप मोठा उजेड आला आणि धनुष्य तुटला. आणि धनुष्य तुटल्याबरोबर त्याचा एक आवाज निर्माण झाला आणि तो इतका मोठा कडाड करून आवाज आलेला की तो आवाज सगळीकडे पोचला. आणि तोच आवाज जाऊन पोचला होता परशुरामांपर्यंत. पण आता हे 2 धनुष्य होते, कारण हे 2 धनुष्य अगदी हजारो वर्षांच्या आधी बनवले होते. आणि ते बनवले होते शिव आणि विष्णू यांच्यासाठी. शिवांचा धनुष्य होता आणि विष्णूंचा धनुष्य होता. त्यांची नावं कोणाला माहिती आहेत का, दोन्ही धनुष्यांची नावं? हो, इराला माहिती आहे. येस इरा. पिनाक आणि सारंगा. पिनाक आणि सारंगा. पिनाक was Shiva's and Saranga was Vishnu's. Very good everyone, please give a round of applause. Well done Ira, good job. Yes, पिनाक आणि सारंग. म्हणून आपण बघतो खूप साऱ्या लोकांचं नाव असतं सारंग पाणी, म्हणजे ज्यांच्या हातात सारंग आहे असं तो विष्णू. सो मग हे 2 धनुष्य होते. आणि त्यावेळी असं झालेलं की शिव आणि विष्णू या दोघांमध्ये कोण जास्त पॉवरफुल, या गोष्टीचा निभाव करण्यासाठी त्यांनी युद्ध करायला सुरुवात केली. पण ते युद्ध वर्षोवर्षे ते युद्ध सुरू आहे, पण कोणीच जिंकायला तयार नाही. मग शेवटी दोघांनीही शस्त्र खाली टाकले आणि म्हणाले की आता आपण फायटिंग करायचं नाही. पण त्यावेळी जे शिवांचं धनुष्य होतं पिनाक, ते त्यांचे जे एकदम फेवरेट जे शिष्य होते त्यांनी गिफ्ट केलं, म्हणजे परशुराम. आणि जो सारंग होता, सारंग हा धनुष्य कुठे होता याच्या लोकांना अजूनही पत्ता चालत नव्हता, कारण तो धनुष्य पण होता परशुरामकडेच. परशुरामांकडे दोन्ही धनुष्य होते, पण त्यापैकी एक धनुष्य त्यांनी दिला होता. कोणाला दिला होता? जनक यांना दिला होता, जेव्हा सीतेने त्या धनुष्यासोबत घोडा खेळलेलं. आणि मग तो धनुष्य दुसऱ्या कोणालाही उचलता आला नाही. मग जेव्हा राम यांनी येऊन जेव्हा तो धनुष्य असा तोडला, त्यावेळी असं नक्कीच ठरलं की आता रामाचंच लग्न होणार सीतेसोबत. आणि त्याला विजय पताका देण्यासाठी सीता त्यांच्या समोर आली आणि तिने विजय पताका टाकली सुद्धा. पण तेवढ्यात काय झालं, तिथे जे राजा आले होते सगळे राजे उभे झाले, सगळ्यांनी एकत्र झाले आणि सगळ्यांनी म्हटलं की आपण त्या सीतेला या रामापासून सोडवू, असं सगळ्यांचा बेत. आणि तेवढ्यात तुम्ही इमॅजिन करा, एवढा मोठा तो हॉल, त्या हॉलचं फक्त एकच दार आणि त्या दारात उभे आहेत परशुराम. त्याच्यामुळे सगळेजण करतायत. आणि करताना एकाने बघितलं आणि तो शांत, त्याचा हात खाली. मग त्याच्या डावीकडे जो माणूस उभा होता तो त्याला हलव म्हणतो, अरे हात कशाला खाली केला, आपण सगळे सोबत राह म्हण. परशुराम परशुराम. मग सगळे बघतात परशुरामकडे आणि परशुराम बघतायत सगळ्यांकडे. त्यांची नजर ज्या ज्या व्यक्तीवर जाते ते सगळे व्यक्ती शरणागती, पूर्ण लोटांगण टाकलंय त्यांनी पृथ्वीवरती. कारण ज्यांच्या डोळ्याशी त्यांनी जोडा मिळवला
त्यांना असं वाटलं की आज माझं आयुष्य संपलं, कारण त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती. पण आता या गोष्टीबद्दल पण थोडस जरा काही द्वैत आहे किंवा मल्टिपल ओपिनियन्स आहेत. एक त्यातलं असं आहे की लोकांना वाटतं की त्यांनी पृथ्वीवरच्या प्रत्येक क्षत्रियाला त्यांनी मारलं, आणि ते पण 21 वेळा. पण त्यांनी जर सगळ्या क्षत्रियांना मारलं तर मग बाकीचे क्षत्रिय कुठून आले? सो त्याच्यामुळे त्याची रियालिटी अशी आहे की त्यांनी 21 कुळांना मारलं, 21 वेळा. सगळ्या क्षत्रियांना नाही मारलं, त्यांनी 21 कुळ जे चांगले नव्हते, जे सगळ्यांवरती दमदकट करत होते, दादागिरी करत होते, अशाच कुळांचा त्यांनी नाश केला. आणि अशा कुळांचा नाश केल्यामुळे त्यांना ती कीर्ती प्राप्त झाली की यांना म्हणजे क्षत्रियांचा यांना द्वेष आहे, असं पण लोकांना वाटायला लागलं. पण ऍक्च्युली तसं नाहीये. कारण जसं आपण बघितलं, जनक राजांच्या घरी ते जेवायला आले होते, त्यांची चांगली मैत्री होती आणि त्यांना खूप साऱ्या राजांची त्यांची मैत्री अशीच कायम होती परशुरामांची. मग आता आपल्या स्टोरीमध्ये पुढे असं झालं की ज्या ठिकाणी परशुराम तिथे आले तेव्हा त्यांनी काय म्हटलं, तर आल्याबरोबर त्यांनी विचारलं की हा जो धनुष्य आहे हा कोणी तोडला. आणि त्यावेळी त्यांच्या सोबत लक्ष्मणाने जो काही संवाद केलाय तो संवाद आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले त्यांना जाऊन रामांनी सांगितलंय. राम म्हणाले, नाथ शंभू धनुभंज निहारा, हो इहि केउ एक दास तुम्हारा, आयु कहिह किन मोही, सुनी रिसाई बोले मुनी कोही. आणि आता परशुरामांना बघून राम असं म्हणतात की अरे हा शिवजींचा धनुष्य जो तोडायचं झालेला आहे, आपलाच कुठला तरी दास असेल आणि तुमच्याच कुठल्या तरी दासानी हे तोडलं असेल. तुम्ही असं करा, तुम्ही काय राग करू नका, तुम्ही मला आज्ञा द्या, मला सांगा तुम्हाला काय करायचंय. आणि हे ऐकल्यावरती परशुराम अजून रागाने असे लाल बुंद एखादे ऑरेंज सगळे झाले आणि ते म्हणतात, सेवक सो जो करे सेवकाई, करी आणि करिय लढाई. आता याच्यामध्ये काय, सेवक सो जो करे सेवकाई म्हणजे काय, सेवक कोण आहे, जो सेवा करतो तो. अरी म्हणजे काय, दुश्मन, जो दुश्मनांची कामं करतो तो माझा दुश्मनच आहे. म्हणून ज्यांनी अरीचं काम केलंय मी त्याच्यासोबत लढाई करणार आहे. सुनहु राम जेहि शिव धनु तोडा, सहस बाहु सम सो रिपु मोरा. तो म्हणतो की ज्यांनी कोणी हा शिव धनुष्य तोडलाय ते सहस्त्र बाहूप्रमाणे माझे ते माझे दुश्मन आहेत, ते माझे रिपू आहेत. आणि तेवढं सगळं झाल्याबरोबर पूर्ण तिथे जो समाज बसला होता सगळ्यांना आपापल्या जीवाची भीती वाटली. आणि तेव्हा त्यांनी म्हटलंय, सो बिलगाई बिहाई समाजा, नत मारे जय हही सब राजा, सुनी मुनी बचन लखन मुसुकाने, बोले परसु रही अवमाने. म्हणजे त्यांनी हे म्हटल्याबरोबर मग त्यांनी पुढे म्हटलं की या तुमच्या समाजामध्ये जो कोणी लपला असेल त्याला तुम्ही पुढे करा. तुम्ही जर त्याला अडवलं किंवा त्याला लपवलं तर मी तुम्हाला सगळ्यांना मारून टाकेन. इथे जे जे राजे उपस्थित आहेत सगळ्या राजांना मी मारणार. मग त्यांच्यापैकी एक राजा म्हणाला, तर मी तर मगाशीच म्हटलं होतं आपण जाऊ घरी. तो राजा पण म्हटला होता की जे जे वीर नाही आहेत घरी जा. तुम्हीच म्हणाले बघून जाऊ, बघा आता आपला संत आलाय. आणि असे सगळे राजे एकमेकांशी बोलायला लागले. आणि मग तेव्हा लक्ष्मण पुढे आले. तेव्हा लक्ष्मणांनी रामाला सांगितलं, रामजी तुम्ही जरा थांबा, तुमची भाषा यांना कळत नाही आणि यांची भाषा तुम्हाला बोलता येत नाही, त्याच्यामुळे त्यांना जी भाषा समजते मी त्यांच्याशी त्या भाषेत बोलतो, आता मला बोलू द्या. मग लक्ष्मण पुढे आले आणि लक्ष्मणांनी असं तोंडावर असं स्मर्क करून त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. आणि तेव्हा ते म्हणाले, बहुधनु ही तोडी लरिकाई, कबहुन असी रिस कीन्ही गोसाई, ये ही धनु पर ममता के ही हेतु, सुनि रिसा ही कह भृगुकुल केतु. आणि ते म्हणाले की अरे
आम्ही लहानपणी कितीतरी धनुष्य असे तोडलेत, आमच्या लहानपणी खेळण्यात आम्ही तोडलेत. त्या लहान मुलांच्या खेळण्याचा जो धनुष्य असतो ना, त्याला म्हणतात धनुही. त्याला अवधी भाषेमध्ये म्हणतात धनुही. मग ते म्हणतात की असे आम्ही धनुही कितीतरी तोडलेत. मग तुमची या धनुहीवर एवढी ममता कशासाठी आहे? पण या ठिकाणी जो शब्द त्यांनी वापरलाय लक्ष्मणाने, ममता, तो शब्द खूप महत्वाचा आहे. कारण आता खूप वेळेला असं होतं की जेव्हा कोरोनाचा काळ सुरू होता त्यावेळी आपल्या न्यूजपेपर्स मध्ये लिहून यायचं की काल कोरोनामुळे 15,000 लोक ऍडमिट झाले, 5,000 लोक मेले, 6,000 लोक मेले. पण एखाद्या व्यक्तीचं जर ब्रेकफास्ट करत असेल, सोबत पोहे आहेत, शेव आहे, लाडू आहे, घरी पाहुणे आहेत किंवा घरचेच लोक आहेत लॉकडाऊन मध्ये, पण एवढं सगळं सुरू असताना जेव्हा ते वाचतात की एवढे सगळे लोक ऍडमिट झालेत, तेव्हा ते एकमेकांना म्हणतात की अरे 15,000 तर लिहिलंय, हा खरा नंबर नाहीये, आय एम शुअर 20,000 लोक असतील, अजून 10,000 लोकांनी टेस्ट पण नसेल केली. मग ते जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला असं खूप वेळेला अशी ममता वाटत नाही, आपल्याला असं रडू वगैरे येत नाही ते न्यूज बघितल्यावरती. पण जेव्हा आपल्या ओळखीचा किंवा आपल्या सोबतची कोणीतरी व्यक्ती, आपल्यासोबत रोज चालायला येणारी किंवा आपल्यासोबत रोज गप्पा मारणारी किंवा आपल्या शाळेतली किंवा कॉलेजमधली काही व्यक्ती ओळखीची, जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा मात्र मनाला जरा हळहळतं. जेव्हाही आपल्यापासून ते खूप दूर असतील तरीही. तर त्याचं कारण आहे ममता. आणि त्या ममतामधनं आपल्याला जो सगळ्या फिलिंग्स येतात, खुशी असो किंवा दुःख असो किंवा अजून कुठली पण भावना असो, तर लक्ष्मणांचं म्हणणं आहे की तुम्ही याच्याबद्दल ममता आहे तुमच्या मनामध्ये या धनुष्याबद्दल, ती कशासाठी? तो फक्त धनुष्यच आहे ना. बरं, लक्ष्मण म्हणतात की अच्छा तुम्ही मला सांगा, तुम्ही धनुष्य आहे का? ते म्हणतात नाही. हा धनुष्य तुमचा आहे का? ते म्हणतात नाही, तो माझ्या गुरूंचा आहे. मग तुम्ही कशाला एवढे भडकताय? धनुष्य तुटला तर तुटू देत. तुमची ममता आहे या धनुष्याबद्दल. आणि आता हे एवढं सगळं लॉजिकल बोलणं ऐकून परशुरामांच्या मनात आलं की हा आहे तसा छोटा मुलगा, पण बोलतोय अगदी व्यवस्थित, एकदम लॉजिकल बोलतोय. आणि एवढं लॉजिक बोलतोय, पण तरी एवढा लहानसा मुलगा मला ज्ञान शिकवतोय, मला, परशुरामला. मी इतके हजारो वर्ष जगलोय, इतक्या वेळा इतक्या लोकांना मी शिकवलं ना, मला शिकवायला लागलाय. त्याच्यामुळे ते ममता सोबत त्यांच्यासोबत होता अहंकार, तो एकत्र आला. त्याच्यामुळे मग लक्ष्मणांनी ठरवलं की जरा यांना अजून थोडस आपण औषध देऊया. ते औषध म्हणजे काय? त्यांचे कडू शब्द. त्या कडू शब्दांमुळे त्यांच्या मनातला अहंकार जाईल, म्हणून लक्ष्मणांनी अजून कडू शब्द बोलायला सुरुवात केली. आणि तुम्हाला तर माहितीच आहे लक्ष्मण म्हणजे कोणाचे अवतार आहे? शेषनाग. त्याच्यामुळे जेव्हा राग येतो तेव्हा तो विष काढणार बाहेर. तेव्हा लक्ष्मणांनी अजून त्यांना चिडवायला सुरुवात केली. मग ते म्हणतात की एवढ्या एका धनुष्यासाठी तुम्ही इतकं कशाला हे करताय? मग त्यावेळी ते म्हणतात की अरे, आता याच्यामध्ये बघा की यामध्ये त्यांनी शब्द काय यूज केला आहे? मुनी, सुनी मुनी बचन लखन मुसुकाने. आणि त्यांनी परत त्यांना मुनी म्हटलंय. सो ते म्हणाले की माझं नाव परशुराम आहे, तुम्हाला मुनी म्हणतो, ते साधा मुनी. सो आता त्यांच्या त्या अहंकाराला त्यांनी परत ठेस पोहोचवली मुनी म्हटल्याबरोबर. सो रे नृप बालक काल बस बोलत तो हिन संभार, धनु हि सत्र त्रिपुरा रिधनु विदित सकल संसार. आणि त्याला तो म्हणतो की असं वाटतंय की तुमच्या डोक्यावर तुमचा काल आज मंडरवतोय, आणि एवढा त्रिपुरारींचा पवित्र आणि इतका प्रसिद्ध धनुष्य, त्याची तुलना तुम्ही करताय तुमच्या खेळण्यासोबत. आणि तेव्हा मग लक्ष्मण त्यांना परत म्हणतात, लखन कहा हसी हमरे जाना, सुनहु देव सब धनुष समाना, का छती लाभू जून धनु तोरे, देखा राम नयन के भोरे. सो त्यांनी म्हटलं की हा तुमचा जुना धनुष्य आहे, काही नवीन पण नाहीये. आणि असला जुनकट धनुष्य तुमचा, त्याला आमच्या रामांनी फक्त बघितलं आणि तर तो तुटला, त्यांनी त्याला हात पण नाही लावला. मग मात्र त्यांनी आता म्हटलं की हा परत परत मला मुनी मुनी का म्हणतोय? छुवत टूट रघुपती हो न दोसू,
मुनी बिनु काज करीव कत कस रोसू, बोले चितय परसुकी ओरा, रे सठ सुनेहू सुभाहू न मोरा. आता यामध्ये सठ ही ऍक्च्युली शिवी आहे त्या अवधी भाषेमध्ये. सठ म्हणजे जो कोणी असा खूप पाताळ तंत्री माणूस असेल त्याला सठ म्हणतात तिथे. मग त्यांनी म्हटलंय की अरे आमच्या ह्या भावाच्या हाताने फक्त हा तुटला, इतका हा तुमचा वीक धनुष्य, आणि त्याच्याबद्दल तुम्ही आमच्याशी भांडणार. मग त्या परशुरामांनी काय केलं असेल, आतापर्यंत ते तोंडाला तोंड असं बिलकुल बघतायत एकमेकाकडे, पण आता त्यांनी त्यांच्याकडे बघणं बंद केलं. त्यांनी खाली त्यांच्या फरशाकडे बघणं सुरू केलं. त्यांचा जो फरसा होता ती त्यांची आयडेंटिटी होती. तू म्हणतात बघा बघा माझ्या फरशाकडे बघा, तुला भीती वाटत नाही का काही, एक असा फिरवीन तुम्हाला सगळ्यांना मारून टाकेन इथे. सो ते म्हणतात की अरे दुष्ट बालक, तुला माझ्या स्वभावाबद्दल माहिती नाहीये वाटतं. बालक बोली बधवत ही नोही, केवल मुनी जड जानही मोही. तू मला फक्त मुनी म्हणून जाणतोस. बाल ब्रह्मचारी अतिकोही, विश्व विदित क्षत्रिय कुल द्रोही. मी पूर्ण विश्वामध्ये मी फेमस आहे. कशासाठी फेमस आहे? 2 गोष्टींसाठी. पहिली गोष्ट म्हणजे काय की मी बाल ब्रह्मचारी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की मी पूर्ण क्षत्रिय कुळाचा मी द्रोही आहे, दुश्मन आहे मी त्यांचा. मग आता रामायणामध्ये 2 हे बाल ब्रह्मचारी खूप फेमस आहेत. एक तर आपण बघितला, दुसरा कोण आहे तुम्ही मला सांगा. दुसरा हनुमान. हनुमान व्हेरी गुड. येस, दुसरा बाल ब्रह्मचारी म्हणजे हनुमान. पण दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? हनुमानाकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा हनुमान कोणाला सांगत नाही की मी बाल ब्रह्मचारी आहे आणि माझ्याकडे 9 विद्या आहेत, माझ्याकडे सगळे गुण आहेत आणि तुम्ही माझ्या गदाकडे बघा, असलं कोणी काही सांगत नाही. ते म्हणतात तुम्ही रामांच्या चरणांकडे बघा. त्याच्यामुळे लोकांच्या आचरणामधनं आणि त्यांच्या शब्दांमधनं त्यांच्या मनाचं जे हे असतं, काय म्हणतात त्याला, स्टेट, ती त्यांच्या शब्दांमधनच बाहेर पडते. म्हणून हनुमानजींच्या शब्दांमध्ये आणि परशुराम या दोघांच्या शब्दांमध्ये जमीन आसमानचा नेहमी फरक आहे, हे तुम्ही बघाल. आणि आता पुढे काय झालं? पुढे यांचा एवढा सगळा संवाद सुरू आहे. येस, इराने हात वर केलाय. मी म्हणत होते की मला वाटलेलं की रावण पण अजून एक आहे बाल ब्रह्मचारी. हो बेबी, बाल ब्रह्मचारी म्हणजे somebody who does not marry. मला वाटलं like I thought it was like somebody who was like Brahma or somebody who was like a god kind of from young age, like that. Okay, good. Like that. I thought like No, that. the meaning of brahmachari is something else. Now you understood the meaning of brahmachari? Yes. Brahmachari is somebody who does not marry. Okay? Okay. All right. Okay. So, भुजबल भूमी भूप बिनु कीन्ही, विपुल बार महिदेव न दीन्ही, सहस बाहु भुज छेद निहारा, परसु बिलोक महीप कुमारा. आणि माझ्यामुळे इतक्या वेळा मी क्षत्रियांना मारलाय, इतक्या वेळा मी या लोकांना मारलाय की तुम्ही माझ्याकडे बघाल आणि तुम्ही माझ्या फरशाकडे बघाल आणि मग तुम्हाला कळेल की मी कोण आहे. पण यांचं ऐकून मला एक वेगळी स्टोरी आठवली आता. ती स्टोरी कोणाची माहितीये का? एक माणूस होता, खूप असा तो कृपण होता, कंजूस. आणि त्या कंजूस माणसाने एकदा लग्न केलं. लग्न केल्यावर त्याला एक रिंग मिळालेली, खूप मोठी अशी गोल्डन चमकणारी रिंग. आणि नेहमी तो हातामध्ये ती रिंग घालून फिरायचा पूर्ण गावभर. आणि जे कोणी भेटतील त्यांना दाखवायचा, कसे आहात तुम्ही, नक्की बरे आहेत का, काय घरी सगळं ठीक, हो 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 मी तुमच्या घरी येतो. आणि मग असं उगीच स्वतः एकदा गेला दुकानामध्ये, तिथे बसले होते चौबेजी. आता चौबे म्हणजे एक खूप मोठा धिप्पाड माणूस, गडगंज श्रीमंत. आणि अशा अंगावरती असे शाल ओढून त्यांच्या स्वीट्स दुकानात ते बसले होते. आणि मग हा माणूस तिथे गेला आणि त्यांना म्हटला, हा पेढा कसा दिला आणि ती जिलबी कशी दिली तुम्ही, आणि ते मागे तुम्ही जी शेव ठेवली ती शेव कशी आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशी त्यांनी अंगठी दाखवतोय सगळ्यांना.
मग चौबेजींना कळलं की हा अंगठी दाखवतोय, ते पण सोन्याची. मग त्यांनी काय केलं असेल, त्यांच्या हातावरती होता 5 तोळ्यांचा पट्टा. मग त्यांनी अशी शाल काढली आणि म्हणाले सगळं काही एकाच रेटचं आहे, तुम्हाला कुठलं पण घ्यायचं असेल ते घ्या. मग ते बघितल्यावरती मग याला कळलं की आपली रिंग छोटी आहे. मग तो शांत बसला. त्याच्यामुळे ही झाली एक एक्झाम्पल. पण आपण असं बघतो समाजामध्ये की एखाद्या व्यक्तीला काहीतरी माहिती असेल, ती माहिती ते सगळ्यांना वाटत फिरतात किंवा दाखवत असतात, शो ऑफ. आमच्या IT फील्डमध्ये मी हे खूप वेळा बघितलंय की एकदा एका व्यक्तीनी लेटेस्ट आयफोन घेतला होता. ओके, दिस इज पर्सनल स्टोरी नाव. आमच्या एका कलिगनी एकदा आयफोन घेतला होता, लेटेस्ट आयफोन. पण कोणी काय त्याच्या आयफोन कडे बघितलंच नाही. मग आता लोकांना सांगायचं कसं की आता मी आयफोन घेतलाय, चला सगळे चहा प्यायला जाऊ, उगीच मध्येच काही कारण नसताना. मग आम्हाला सगळ्यांना घेऊन तो चहा प्यायला घेऊन गेला आणि मग त्याने असा फोन ठेवला आणि मग चहाची ऑर्डर दिली. आम्हाला कळलेलं याने फोन घेतलाय, पण आम्ही कोणीच काही विचारायला तयार नाही. मग शेवटपर्यंत तो असं इतकं त्याची चिडचिड होत होती त्याची. मग मी त्याला मुद्दाम विचारला, हा नवीन फोन आहे का रे? हा, फायनली मुझे लगा आप लोग नोटिस ही नाही कर रहे हो. सो त्याचं पण असं झालं होतं. मग सेम सिम्पटम पण 10,000 वर्षांपूर्वी कुणासाठी? परशुरामांसाठी फरसा दाखवतायत सगळ्यांना. मग आता एवढं सगळं झाल्यावर ते खूप रागवून बोलतायत. मग त्यावेळी लक्ष्मणाने त्यांना सांगितलं की बघा, आमचा जो भाऊ आहे ना, आमच्या भावाकडे असे कितीतरी शस्त्र पडलेत घरी, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला तुमचा फरसा अजिबात दाखवू नका. आणि तुम्हाला माहितीये का, मी आतापर्यंत तुमच्या फरशाकडे बघतच नव्हतो. तुमच्या खांद्यावर जे जानवं आहे ना, जानवं, मी त्या जानव्याकडे बघत होतो की तुम्ही कसे ब्राह्मण आहात, की तुम्हाला कसे सगळे विद्या येतात. माझं लक्ष याच्याकडे होतं. जर माझं लक्ष तुमच्या फरशाकडे गेलं असतं, आपली नक्कीच आतापर्यंत लढाई झाली असती. मग मात्र परशुराम इतके चिडतात की त्यांना असं वाटतं की आता मी याच्यासोबत युद्ध करणार म्हणजे करणार. मग त्यावेळी लक्ष्मण म्हणतो की मग ते म्हणतात, विश्वामित्र, तुमचा हा जो छोटा आहे ना, हा खूप जास्त चतुर आहे आणि मला वाटतं याचं हे चतुराई जी चालते सगळी, याचं कारण फक्त एकच आहे, याचा हा जो मोठा भाऊ आहे हा काही बोलत नाहीये, म्हणून त्याचा छोटा भाऊ एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय. आणि एवढं सांगितल्याबरोबर मग रामजींनी पटकन बघितलं लक्ष्मणाकडे, डोळे दाखवले. लक्ष्मण शांत. रामजींनी त्यांना डोळे दाखवल्याबरोबर लक्ष्मण शांत. मग आता या शांत होण्यामध्ये 2 एक्झाम्पल्स असतात आपल्याकडे. एक एक्झाम्पल असतं फॅनचं. फॅन सुरू झाला की तुम्ही बटन दाबलं तरी तो फॅन काही पटकन बंद होत नाही, तो फिरत राहतो गोल 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 गोल, मग थांबतो. दुसरं ऑप्शन आहे लाईटचं. तुम्ही लाईटचं बटन दाबलं की लाईट बंद होतो, काही त्याला वेळ लागत नाही, काही नाही. मग लोकांचं पण तसंच असतं. खूप वेळेला जेव्हा मनामध्ये राग येतो, तो राग असा पटकन थांबत नाही. कितीही म्हटलं, आता आपल्याला कळलंय शांत बसायची वेळ आली, आपण ते बोलणं सुरू असतं आणि ते बोलणं सुरूच राहतं. मग ते कमी होतं फॅन सारखं. म्हणून आपण पाहिजे कशासारखे? लाईट सारखे. शांत म्हटल्याबरोबर शांत. मग तसे कोण झाले? लक्ष्मण. जसं त्यांच्याकडे रामाने बघितलं, लक्ष्मण शांत. मग राम त्यांच्या पुढे गेले. ते म्हणाले की तुम्हीच सांगा, तुम्हाला काय करायचं, तुम्ही मला सांगा. ते म्हणतात की तू माझ्या गुरूंचा धनुष्य तोडला, त्याच्यामुळे राम म्हणतात तुम्ही पुढे काही बोलू नका, तुम्हाला माझ्यावरती तुमचा फरसा चालवायचा का चालवा, मी माझी मान पुढे करतो. असं करून राम त्यांच्या पुढे मान अशी पुढे करतात, उभे आहेत. आणि पुढे गेल्यावर इकडे हे फरसा उचलायला घेतात, पण त्यांचा हातच चालेना. त्यांचा हात त्यांना असं वाटतं दगडाचा झालाय. हातात फरसा आहे पण फरसा हलत नाहीये, हात हलत नाहीये. की ही जी सचेतन वस्तू आहे ती आता पूर्ण निर्जीव झाली आहे आणि त्यांचा हातच चालत नाहीये. मग राम त्यांच्याकडे असे वर बघून म्हणतात, काय झालं, तुमचा हात चालत नाहीये? मग लक्ष्मण पुढे म्हणतात, आता तरी बघा ते कोण आहे, लक्ष द्या, थोडं निरखून बघा. मग त्यांना कळतं की अरे, या सजीव वस्तूला निर्जीव करण्याची ताकद फक्त एका व्यक्तीमध्ये आहे आणि ती व्यक्ती फक्त विष्णू.
मग ते म्हणतात की तू जर खरोखर विष्णूचा अवतार असशील, तेवढं म्हणेपर्यंत त्यांच्या मनात असतं की माझ्याकडे हा जो सारंग आहे, माझ्या दुसऱ्या खांद्यावर जो धनुष्य आहे, या धनुष्याला पण तू प्रत्युंचा लावून तोडून दाखव, असं ते म्हणणार असतात. पण तेवढ्यात तो धनुष्य आपल्याहून पुढे जातो आणि रामाच्या खांद्यावर जाऊन विराजमान होतो. झाल्याबरोबर राम तो धरतात, त्याला प्रत्युंचा लावतात आणि त्याच्यावरती बाण ठेवतात. आणि ठेवल्याबरोबर आता मात्र असं जसं काही लख्ख प्रकाश पडलाय परशुरामांच्या मनामध्ये, आणि त्यांच्या मनातनं सगळेच्या सगळे डाऊट्स क्लिअर झालेत. त्यांच्या मनामध्ये एवढूसा पण आता राग नाहीये शिल्लक. आणि मग ते म्हणतात की माझी चूक झाली, मला माफ करा, पण आता मला काहीतरी शिक्षा केली पाहिजे. आणि राम म्हणतात हो, मी आता एकदा शस्त्र उचललं की मी ते परत ठेवू शकत नाही. एकदा बाणाला बाण लावला धनुष्याला की तो परत भात्यात जात नाही, मग तो कोणावर तरी शूट व्हायलाच पाहिजे. मग ते म्हणतात आता तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. राम म्हणतात 2 ऑप्शन्स असे आहेत. ऑप्शन 1, मी तुमचे सगळे पुण्य या बाणाने हरवून घेईन. ऑप्शन 2, तुमच्याकडे सगळे पुण्य तसेच राहतील, पण तुमची येण्या जाण्याची शक्ती तुमच्यात राहणार नाही. तुम्ही कुठल्याही एकाच ठिकाणी बसून राहाल आणि तिथेच बसून राहाल. मग लक्ष्मण त्यांना विचारतात, पण रामजी तुम्ही त्यांचे पाप का नाही हरत आहेत, पुण्य का हरतायत? मग अशा वेळी परशुराम उत्तर देतात आणि ते म्हणतात की मी ज्या क्षणी यांना बघितलं, माझे सगळे पाप त्याच क्षणी जळून भस्म झालेत. आता उरले आहेत ते फक्त पुण्य, म्हणून मी फक्त पुण्यच तुम्हाला अर्पण करू शकतो. म्हणून तुम्ही या बाणाने माझे सगळे पुण्य तुम्ही हरण करा. आणि मग ते तो बाण चालवतात आणि त्यांचं सगळं पुण्य हरण होतं आणि त्यांचा गर्व हरण होतो आणि मग ते न जातात. पण आता या स्टोरीमध्ये एक वेगळा अँगल पण आहे. आणि तो वेगळा अँगल असा आहे की हे दोन्ही रूप विष्णूचेच आहेत, परशुराम आणि राम. मग असं असताना परशुरामांना इगो कसा काय झाला एवढा, की एवढा त्यांचा कसा काय अहंकार वाढला? तर एखाद्या मुलाला जर चालायला शिकवायचं असेल तर त्याची आई काही त्याच्या समोर चालत नाही. त्याची आई काय करते? त्याची आई उलट होते, त्याचे हात धरते आणि स्वतः उलट चालते. आणि तिच्या उलट चालण्यामुळे मुलाला कळतं की सरळ कसं चालायचंय. म्हणून ही जी पूर्ण गोष्ट होती, ही गोष्ट म्हणजे स्वतः परशुराम आपल्याला उलट चालून दाखवतायत की तुम्ही जर असाच अहंकार बाळगला तर तुमचेही कसे पुण्यक्षय होऊ शकतो. जर तुम्ही फरशाकडे बघत राहिले तर पुण्यक्षय कसा होतो याच्यातनं हा मेसेज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी परशुरामांनी ते आपल्या अंगावर घेतलंय. आणि हे तुम्ही बघाल की या इव्हेंट पर्यंतच परशुरामांचा पूर्ण जो असा फायटिंग करतानाचा रुद्र अवतार तुम्हाला बघायला मिळेल. याच्यानंतर परशुरामांची एंट्री कुठे होते? डायरेक्ट महाभारतात. जेव्हा त्यांचाच भक्त किंवा त्यांचाच एक शिष्य म्हणजे भीष्म, तो भीष्म जेव्हा लग्नाला नकार देतो तेव्हा त्याच्याकडे जेव्हा अंबालिका येते तेव्हा त्या अंबालिकेच्या साठी तो आणि भीष्म एकमेकांशी युद्ध करतात. तोपर्यंत, आतापासून तोपर्यंत कुठल्याही कथेमध्ये तुम्हाला परशुरामांचा उल्लेख आढळणार नाही. आणि रामायण आणि महाभारतामध्ये आहे जवळपास 5000 वर्षांचं अंतर. एक पूर्ण युग तेव्हा लोटेल आणि त्यावेळी त्या दुसऱ्या युगाची तिथनं प्रारंभ होईल. मग आता इथनं परशुराम गेले. मग काय झालं पुढे? आता तरी लग्न करूयात की नाही रामजींचं? मागच्या आठवड्यापासून आपण त्यांना उभं ठेवलंय, मागच्या मंगळवारपासून. इथे रामजी उभे होते, इथे त्यांच्यासमोर परशुराम उभे होते. आणि मला तसं वाईट वाटत होतं की दोघांनाही मी आता आठवडाभर मी त्यांना उभं ठेवलेलं होतं. पण आता जरा बरं वाटतंय. आता जरा परशुराम गेलेत, रामजी पण आता बसलेत. हा पण बसले नाहीयेत अजून, आता बसलेले नाहीयेत. आता तिकडनं आली सीता आणि सीता सोबत आल्यात की सगळ्या मैत्रिणी, कारण ती जी मगाशीची माळ होती त्यांच्या गळ्यात टाकायची ते बाकी आहे अजून. मग त्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या रामजी थोडेस खाली वाका, खाली वाका, आमच्या मैत्रिणीला टाकू द्या तुमच्या गळ्यामध्ये हा हार. पण ते काही असे होत नव्हते. मग तेव्हा सीतेने बघितलं लक्ष्मणाकडे
आणि असा एक सिग्नल दिलं, थोडीशी हेल्प कर ना प्लीज देवरजी, थोडीशी हेल्प. मग देवरजींनी लगेच हेल्प केली. देवरजींनी काय केलं, लक्ष्मण पटकन जातो आणि रामाच्या पाया पडतो, असं डोकं ठेवतो त्यांच्या पायावर. आणि लक्ष्मण पायावर बघितल्याबरोबर राम, अरे लक्ष्मण, आणि हार टाकला गळ्यामध्ये. मग असं करून सीता त्यांच्या गळ्यामध्ये विजय माळा टाकते. मग आता गोष्ट येते लग्नाची. मग ते म्हणतात की चला मग आता तुमच्या लग्नाची आपण डेट काढूयात, एक चांगला मुहूर्त करूयात. राम म्हणतात थांबा 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 थांबा, मी जेव्हा माझ्या घरनं निघालो होतो, मी काही लग्न करायला निघालो नव्हतो. मी निघालो होतो यज्ञाचं रक्षण करण्यासाठी, आणि तुमचा पण मी इथे आलो होतो तुमचा धनुष्य यज्ञाचं रक्षण करण्यासाठी. जर लग्न करायचं असेल तर मला माझ्या वडिलांची परमिशन घ्यावी लागेल. त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता आपण त्यांना दूत इथनं पाठवूयात आणि त्यांना सगळ्यांना बोलवूयात. मग आता जनकजींनी 2 दूत पाठवलेत. कुठून पाठवलेत? मिथिलामधनं. ते गेले आहेत कुठे? अयोध्येला. अयोध्येला जाऊन पोचले, आणि ते पोचले सरळ दशरथजींच्या दरबारामध्ये. आणि त्यांनी त्यांच्या हातामध्ये दिला एक तो खलिता किंवा तो एक पत्र. ते असताना असं पूर्ण सोन्याच्या एखाद्या पेपरवरती. काय ग, काय म्हटलं इरा? स्क्रोल. स्क्रोल. पण स्क्रोल इंग्लिश शब्द आहे, मराठी शब्द पाहिजे ना. इथे कोणाला माहिती आहे का स्क्रोल साठी मराठी शब्द? ते जे पत्र यायचे त्यांना काय म्हणायचे? खलिता. 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 खलिताच म्हणायचे ना. हा बरोबर, खलिता. येस. सो तो खलिता त्यांनी उघडून बघितला, आणि उघडून बघितल्यावरती त्यांनी पूर्ण तिथे आधी तर फर्स्ट हाफ म्हणजे पूर्ण रामजींचा कौतुक, की रामांनी कसा धनुष्य भंग केला, कसा परशुराम यांचा त्यांनी पराभव केला. आणि दशरथ राजा म्हणतात हा माझा राम, माझा छोटा मुलगा राम, त्यांनी परशुरामांचा पराभव केला, धनुष्य भंग केला, तो पण शिवजींचा. हे सगळं बघून त्यांना अचंबा वाटला. आणि खाली बघतात तर आता लग्नाची पण प्रपोजल आलाय माझ्या मुलासाठी. खूप खुश, खूप खुश. मग दशरथ राजा म्हणतात की या दोन्ही लोकांना गडगंज संपत्ती द्या, आजपर्यंत हे कधीही काम करणार नाही, आजपासून पुढे इतकी संपत्ती या दोघांना पण द्या. मग ते दोन्ही दूत काय म्हणतात माहितीयेत? ते म्हणतात नको, आम्हाला तुमची एकही संपत्ती नको, कारण सीता ही काही आमच्या मालकीणीसारखी नाही, ती आमच्या मुलीसारखी आहे. आणि जर सीता आमच्या मुलीसारखी आहे तर हे तिचं सासर आहे, आणि तिच्या सासरकडनं आम्ही काहीही घेऊ शकत नाही. आणि त्यांनी हे म्हटल्यावरती दशरथांना असं गहीवरून येतं की ज्या घरच्या राजकुमारीचे सगळे हे जे दूत आहेत त्यांना तिच्याबद्दल इतकी माया आहे, तर ती राजकुमारी किती चांगली असेल. मग त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की फक्त रामाचं नाही, 4ही भावांचं लग्न आपण तिथे करणार आहोत, त्याच्यामुळे सहकुटुंब सगळ्यांनी या, असं त्यांनी त्यांना आमंत्रण पाठवलं. आणि मग लगेच 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 बॅगा पॅक करणं तयार झालं, सुरू झालं. आता त्या काळी काही त्यांना कोरोना टेस्ट करायची गरज नव्हती, किंवा 3 तास आधी बोर्डिंग करायची पण गरज नव्हती, किंवा कॅब बुक करायची पण गरज नव्हती. त्यांच्या घरच्याच कॅब्स, त्यांच्या घरचंच सगळं काही. आणि एवढा सगळा पूर्ण अयोध्याचे लोक रामाचं लग्न बघण्यासाठी दशरथांसोबत निघाले. आणि जसं ते अयोध्याच्या बाहेर निघाले त्यांना दिसलं की लेफ्ट आणि राईटला स्टॉल्स लावलेत. कोणी पाणी देतंय, कोणीतरी ज्यूस देतंय, कोणीतरी फ्रुट्स देतंय. कारण जनक राजांनी एवढ्या छोट्याशा वेळामध्ये तो जो पूर्ण हायवे होता, हायवे भर यांच्या त्यांनी पूर्ण सोय करून ठेवली होती. म्हणजे कोणाला थकवा येणार नाही, कोणाला भूक लागणार नाही, तहान लागणार नाही. म्हणजे सासरची मंडळी सगळी एंट्री केल्यापासून खुश तिथे पोहोचेपर्यंत. आणि मग फायनली तिथे हळूहळू हळूहळू करून सगळे जण पोचतात. पण आता या पूर्ण गोष्टीमध्ये त्यांनी असं दिलंय की ज्या आई होत्या सगळ्याच्या राण्या होत्या, राण्या नव्हत्या गेल्या लग्नाला, राण्या तेव्हा घरी होत्या, त्या वाट बघत होत्या. आणि मग इकडे
दशरथ राजा आले, पूर्ण कुटुंबासह आले, तिथे पोचले आणि मग राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सगळ्यांची लग्न त्यांनी एकत्र एकाच मंडपात लावायला सुरुवात केली. पण आता हे लग्नाचा समारंभ सुरू असताना इतके तिथे सगळे जे राजा आले होते, सगळ्या राजांचं पण आता हृदय परिवर्तन, मग सगळे तिथेच थांबले होते. सगळ्यांनी मिळून पूर्ण दशरथ राजाच्या पूर्ण वरातीत स्वागत केलं. मग जेव्हा सगळ्या मुलांचं लग्न व्यवस्थित पार पडलं, मग तेव्हा ते म्हणाले चला मग आम्ही आता येतो पुढल्या दिवशी. जनक राजा म्हणाले नाही, अजिबात नाही, 1 महिना फक्त थांबा, 1च महिना. तुम्ही इतके दूर आले आहात सगळेजण, मग आता काय म्हणावं, नाही म्हणता येत नाही. बरं ठीक आहे, थांबू 1 महिना. मग असं करत करत सगळेजण मिथिलेमध्येच राहिले 1 महिना. मग आता जेव्हा 1 महिना संपायला आला, तरी पण कोणी काही नाव घेईना की की तुमचा परतीचं तयारी काय करू. आणि दशरथ राजांना थोडंसं आश्चर्य वाटलं, हे काही बोलत का नाहीयेत. ते म्हणाले दशरथ राजा 2 महिने थांबा ना, अजून 2 महिने प्लीज. असं करत 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 6 महिने पूर्ण मंडळी तिथेच राहिली. 6 महिन्यांनी ते जेव्हा तिथनं निघाले, तेव्हा हळू 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 पूर्ण वरात पोचली कुठे, अयोध्येमध्ये. आणि आता इथे आपलं बालकांड संपत आलंय. कारण आता हे जे बालकांड आपण आतापर्यंत बघत होतो, ते रामाच्या जन्मापासून ते त्यांच्या लग्नापर्यंत. आणि आता इथनं आपण अयोध्या कांडात प्रवेश करणार आहोत लवकरच. पण आता नाही, एक समारंभ अजून बाकी आहे. मग आता जेव्हा वरात तिथे पोचली, त्यावेळी त्यांनी काय बघितलं असेल, पूर्ण जी अयोध्या होती त्या अयोध्येमध्ये काळोख पसरला होता. एकही व्यक्ती किंवा दास किंवा दूत किंवा शिपाई कोणीच दिसत नाहीये. त्यांना असं वाटलं की अयोध्येत कोणीच नाही, अयोध्या पूर्ण रिकामी आहे. मग सगळ्यांच्या एकदम असं छातीचा धडका चुकला आणि सगळे विचार करतात काय झालं, आपण तिथे नसताना कोणी शत्रूने आक्रमण तर नाही केलं, किंवा इथे काय रोगराई पसरली, काय झालं इथे, काय झालं. त्याच वेळी वसिष्ठ ऋषी पुढे येतात आणि ते म्हणतात हे जे सरप्राईज आहे ते माझं आहे, चिंता करू नका, मी तुम्हाला दाखवतो. मग आता अयोध्येच्या पुढे जी नदी वाहते त्याचं नाव कोणाला आठवतं का, कुठली नदी वाहते, विच रिव्हर? शरयू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इरा, नो मोर आन्सर्स फ्रॉम इरा. इराने म्हणत हात वर केला होता. शरयू नदी, व्हेरी गुड. मग त्या शरयू नदीच्या वर एक छोटासा असा पूल होता. त्या पुलावर 4ही नवरे आणि त्यांच्या बायका उभ्या आहेत आणि सगळे बघतायत. तर वसिष्ठ मुनी पुढे होतात आणि ते म्हणतात राम. त्यांनी असं जोरात राम म्हटल्यावरती अचानक ज्या वॉल्स असतात ना किल्ल्याच्या, तिथे सगळे लोक उभे राहिले आणि सगळ्यांनी म्हणायला सुरुवात केली राम 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 राम. आणि त्यांनी राम राम म्हणताना त्यांच्या हातात ज्या मशाली होत्या त्या सगळ्या मशाली प्रज्वलित व्हायला लागल्या. आणि असं करत करत एक एक मशाल तिथे लागायला लागली. आणि बघता 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 पूर्ण अयोध्येमध्ये असं वाटलं जसं काही दुसरा सूर्य उदय करतोय. कारण वसिष्ठांनी सगळ्यांना एक नवीन राग शिकवला होता. तो राग म्हणजे ज्यांनी अग्नी प्रज्वलित होईल फक्त तुमच्या बोलण्याने किंवा तुमच्या गाण्यामुळे, असा राग त्यांनी इन्व्हेंट केला. आणि हे त्यांचं गिफ्ट होतं रामाला त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने. मग असं पूर्ण अयोध्या बघत बघत सीता आणि राम आणि बाकीचे पण भाऊ आणि त्यांच्या बायका सगळेजण आपल्या आपल्या हत्तीत बसले होते आणि बघत चालले होते. सगळे त्यांना दाखवत आहेत की आम्ही इथे खेळायचो, इथे आमचं गुरुकुल, आम्ही इथे हे करायचो, तो आमच्या त्या आईचा महाल, हा तो महाल. असं सगळं त्यांना ते अयोध्या दाखवत दाखवत पोचले होते. आणि असं करून सगळेजण अयोध्येमध्ये पोचले. पोचल्यावर सगळ्या माता त्यांच्या समोर आल्या, त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि अशा रीतीने सगळ्यांचं वैवाहिक जीवन सुरू झालं. आणि आपण आज इथेच थांबणार आहोत. टाइम इज 7:45. कशी वाटली स्टोरी आजची?
छानच. आज आज आता लग्न समारंभ पूर्ण झालेला आहे. एक मिनिट, कोणीतरी काहीतरी बोलत होतं. आय थिंक अनाया पाटकर, तुम्ही पण अनम्यूट केलं होतं. ओके, कुठनं आवाज येतो कळत नाही. ओके, आय एम गेटिंग चॅट मेसेजेस. थँक्यू. बरं, आता आपण इथे सेशन थांबवू आणि आपण आता गुरुवारी जेव्हा भेटणार आहोत तेव्हा गुरुवारपासनं आपला अयोध्या कांड इथनं सुरू होईल आणि तिथनं आपण परत स्टोरीला पुढे घेऊन जाऊ. तोपर्यंत आपण सगळ्यांनी एकदा खांद्यावरती हात ठेवूयात. जय श्रीराम. 1 2 3. जय श्रीराम. ओके, चला, थँक्यू एव्हरीवन. बाय बाय. थँक्यू. बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी. परत जॉईन करा गुरुवारी. बाय बाय बाय. असेच जॉईन करत राहा. बाय. बाय बाय.